नमस्कार मित्रांनो, माझं नाव सचिन रेवतकर आहे. SK ॲग्रो फार्ममध्ये तुमचं स्वागत आहे. आम्ही इथे नॅचरल फार्मिंग करतो, म्हणजे कोणत्याही प्रकारचं कीटकनाशक, रासायनिक खत वगैरे वापरत नाही. तर हे बघा तुम्ही, आता आपण केळ्याची हार्वेस्टिंग आलेली आहे. इथे मी जवळपास 20 ते 25 प्रकारचे फळ झाडं लावलेले आहे. त्यापैकी केळी ही आपली हार्वेस्टिंगला आलेली आहे. तर बघा, केळ्यांची साईज वगैरे बघा, रासायनिकपेक्षा थोडी कमीच राहील, कारण की आपण यांना काही प्रकार रासायनिक वगैरे देत नाही ना, काही आम्ही टाकलेलं नाही. इथे कचरा आहे, तो सडून माती झालेली आहे. आणि आमच्याकडे बकऱ्या आहेत, तर ते लेंडी खत आम्ही सुद्धा यांना टाकत असतो. बाकी याच्या व्यतिरिक्त काही सुद्धा टाकत. चला आपण हे घड कापूया, आता त्याचं हार्वेस्टिंग करूया. जे झाड वाचलं आहे, तर याचे पानं वगैरे आपण असे कापून टाकू. आपली पूर्ण पानं कापून झाली आहे. आता हे इथे खोड वाचलं आहे. त्या खोडांनी पूर्ण जे जीवनसत्व आहे पूर्ण या खोडामध्ये आलेलं आहे. तर आपण हे खोड असंच राहू देऊ, कारण की याच्या बाजूनच नवीन झाड तयार झालेलं आहे बघा. तर हे झाड ह्या खोडातलं पूर्ण जीवनसत्व ओढून घेईल. जर हे कापून टाकलं ते आपलं सगळं वाया जाईल. त्याच्यामुळे हे खोड आपण तसंच ठेवू. काही दिवसांनी ही खोड आपल्या वरून वायात जाईल. जसं जसं जीवनसत्व हे झाड वाया जाणार नाही आहे, कारण की आपल्याकडे बकऱ्या आहे. तर हे पानं एवढे आवडीने किती आवडीने खातात हे पानं. अलग अलग टाकूया, कारण की एका ठिकाणी जमा होतात. अशा प्रकारे आपण हार्वेस्टिंग केली आहे. ही केळं आहे, तर हे आहे नॅचरल. आपण याला लॅबमध्ये जाऊन जर चेक केले, त्याच्यामध्ये काही केमिकल कंटेंट निघणार नाही, कारण की आम्ही याला ना रासायनिक खत टाकला आहे ना फवारणी केली आहे. त्याच्यावर जे बी नॅचरल पद्धतीने झाले तेच आम्ही हार्वेस्टिंग केलं आहे. तर याला आपण जो पिकवणार आहे आता, ते पण आपण एकदम नॅचरल पद्धतीनं, जसे जुन्या काळामध्ये पिकवत होते त्यावेळेस ना केमिकल होतं नाही काही. आता जे फळं पिकवतात ते पूर्ण केमिकलने पिकवत असते, म्हणजे याच्यावर केमिकल टाकून, म्हणजे ते जे 8 ते 10 दिवस लागायचे त्याला 2 ते 3 दिवसात पिकवतात. आपण घडं वेगळे करू आणि त्याला कापून स्वच्छ पाण्यामध्ये धुवून थोडे सुकू देऊ. आणि नंतर घडा आहे तर ते स्वच्छ पाण्याने इथे धुवून टाकू, म्हणजे बॅक्टेरिया वगैरे असेल याच्यावर तर तो निघून जाईल. आपण इथे सुकवत ठेवू. पाणी निघाल्यावर मग नंतर आपण त्यांना पिकवासाठी ठेवू. ही सुकलेली आहे, पूर्ण पाणी वगैरे पूर्ण सुकलेलं आहे. आता ही रेडी आहे भट्टी लावण्यासाठी. जसं पूर्वीच्या जमान्यामध्ये भट्टी लागत होती, म्हणजे काही केमिकल न वापरता, तसे आपण मध्ये भट्टी लावणार आहे आणि नॅचरल पद्धतीने पिकवणार आहे. तर आपण एक डाला घेतलेला आहे, डाल्यामध्ये पोतं टाकलेलं आहे. पोत्यामध्ये आणखी एक ही वाकळ अशी टाकून देऊ, म्हणजे पूर्ण गरमावट तयार होईल इथे. तर ही केळी आपण अशी याच्यामध्ये टाकू. या पद्धतीने एकावर एक अशी बरोबर कोणालाच काही हानी होणार नाही अशा पद्धतीने आपण लावलेली आहे. आता याच्यावर आपण एक फडको टाकू. जे पॅक होईल पूर्ण, हवा याच्यात जाणार नाही. आणखी याच्यामध्ये अशा पद्धतीने आपण याला पूर्ण
झाकून दिलेलं आहे, म्हणजे याच्यामध्ये थोडीशी पण हवा जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे. आणि आता आपण हे अशा रूम मध्ये ठेवायचं जिथे हवा वगैरे नाही आहे, म्हणजे याला गरमावटची आवश्यकता आहे पिकण्यासाठी. तर आपण हे कुठे पण आता ठेवू शकतो जिथे अजिबात हवा वगैरे येणार नाही.